खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे। मागच्या वर्षी 20,000 दिला होता, याही वर्षी आम्ही 20,000। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट। आज सकाळी 10 वाजता पीक विमा जमा होणार, या बँकेमध्ये पैसे जमा होणार। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट। पीक विमा 2025 चे पैसे आता राज्यामध्ये सर्व ठिकाणी जमा होताना सुरुवात होणार आहे। गेल्या काही दिवसापासून शेतकरी वर्ग रखडलेला होता, पीक विम्याचे पैसे आलेले नव्हते, परंतु आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती राहिलेल्या पीक विम्याचे पैसे आता लवकरात लवकर जमा होणार आहे। पीक विमा 2025 ची मोठी अपडेट घेऊन आपण आलेलो आहे। गेल्या काही दिवसापासून बघितलं तर पीक विमा रखडलेला होता। या पीक विम्याचे पैसे बऱ्याच ठिकाणी केवायसी अपडेटमुळे सुद्धा येत नव्हते। सर्व शेतकऱ्यांनी आता ज्यांनी केवायसी केले आहे, डॉक्युमेंट क्लिअर केले आहे, अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम आता जमा होणार आहे। प्रधानमंत्री फसल बीमा योजना PMFBY या पोर्टल अंतर्गत आता हे पैसे येणार आहे राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती। आता हे पैसे येणार गेल्या काही दिवसाच्या तुलनेमध्ये आता प्रक्रियेला वेग आला आहे आणि सर्व ठिकाणी 17,000 ते 35,000 रुपये हेक्टरी पैसे जमा होताना पाहायला मिळणार आहे। प्रधानमंत्री फसल बीमा योजना ही केंद्र आणि राज्य सरकारची मिळून योजना आहे। गेल्या वर्षी जे नुकसान झालं होतं, या नुकसानीची भरपाई म्हणून फसल बीमा योजनेअंतर्गत पोर्टलच्या माध्यमातून पैसे आलेले होते, परंतु बऱ्याच शेतकऱ्यांचे पैसे हे केवायसी अपडेट असतील किंवा बँक आधार लिंकिंग नसल्यामुळे पैसे रखडले होते। परंतु आता ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रधानमंत्री फसल बीमा योजनेचे पैसे आलेले आहे। या संदर्भातील केवायसीचं एक पत्र सुद्धा सरकारने जाहीर केलेलं आहे। 30 जून पर्यंत ज्यांची रखडलेली केवायसी आहे ही सुद्धा अपडेट करणं गरजेचं आहे, तरच पुढील प्रक्रिया आपल्याला केवायसी संदर्भात करणार आहे। मग आपले पैसे आले का नाही, कसे आले, कुठे आपले पैसे अडकलेले हे कसं चेक करायचं, तर PMFBY या पोर्टलवरती जाऊन प्रधानमंत्री फसल बीमा योजना .gov.in या संकेतस्थळावरती जाऊन आपल्याला लॉग इन करायचं आहे आणि आपले पैसे मंजूर झाले का नाही हे चेक करायचं आहे। साधारणपणे 17,000 ते 35,000 रुपये हेक्टरी प्रमाणे हे पैसे आहे। ज्या शेतकऱ्यांचे पैसे अजूनही रखडलेले आहेत त्यांनी याद्या बघायच्या आहे। यादीमध्ये आपलं नाव असेल, क्लेम अवेटेड असेल किंवा क्लेम पेंडिंग असेल तर नजदीकच्या आपल्या कृषी विभागाकडे संपर्क साधला तरी आपल्याला काय कोणते डॉक्युमेंट प्युरी नसल्यामुळे आलेले आहे किंवा कधी कधी आपला बँक अकाउंट नंबर सुद्धा टाकताना चुकल्यामुळे सुद्धा पैसे येत नाही। DBT पोर्टल अंतर्गत आधार बेस सीडिंग ज्या खात्यात झालं आहे त्या खात्यात पैसे येत आहे। कधी कधी शेतकऱ्यांचे 2 खाते असतात, दुसऱ्याच खात्यावरती पैसे आलेले असतात, परंतु शेतकरी चेक न केल्यामुळे, डिजिटल नसल्यामुळे, शेतकऱ्यांकडे फोन पे नसल्यामुळे पैसे बॅलन्स चेक करता येत नाही। मॅसेज सुद्धा कधी कधी DBT अंतर्गत येत नाही। म्हणून आपण जे आधार लिंकिंग केलेलं आहे, आधार सीडिंग केलेलं आहे, हे खातं तपासणं गरजेचं आहे। प्रधानमंत्री फसल बीमा योजनेचे लेटेस्ट अपडेट, PMFBY ची सविस्तर माहिती सर्व चॅनलच्या माध्यमातून एका क्लिकवरती बघण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद मित्रांनो, आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल।